लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये सर्व माता भगिनींचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत। आणि बघा, बऱ्याचशा माता भगिनींचा एक प्रश्न आहे आणि प्रश्न हा आहे की सर, आम्हाला एक साधा सिंपल प्रश्न पडलेला आहे की ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले असेल तर आमचे पैसे मिळतील का, आम्हाला परत आमचे पैसे मिळतील का। म्हणजे बघा काय झालेलं आहे की समजा उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला की सरकार जे आहे म्हणजे आपलं राज्य सरकार, तर सरकाराकडनं तुम्हाला पैसे मिळाले, बरोबर। आता फक्त ऐका थोडं एक मिनिटासाठी। सरकाराकडनं तुम्हाला पैसे मिळाले आणि तुमच्या लाडकी बहीण योजनेचं जे काही तुमचं प्रोफाईल आहे, म्हणजे थोडक्यात तुमच्या फॉर्मची प्रोफाईल जी आहे, तर त्या फॉर्मच्या प्रोफाईलला पहिल्यांदा इथून असे पैसे सोडले जातात। कारण की या फॉर्मच्या प्रोफाईलमध्ये तुमचं बँक अकाउंट लिंक केलेलं असतं। समजून घ्या पहिला, म्हणजे तुम्हाला ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, तुमचं व्यवहार, तुमच्या खात्यावर पैसे आले, मग ते तुम्ही ज्यावेळी चेक केलं लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर जाऊन, तर तिथे तुम्हाला ते कॅन्सल दिसत होतं, बरोबर। तर असे पैसे तुम्हाला मिळतील का, किंवा एखाद्या माता भगिनीची डीबीटी इनॅक्टिव्ह आहे किंवा बँक क्लोज झालेला आहे, बँक अकाउंट क्लोज आहे आणि एका पर्टिक्युलर बँक अकाउंटला पैसे गेले होते पण ते कॅन्सल दिसतात, तर अशा वेळेचे पैसे वापस मिळतील का, यावर हा व्हिडिओ असणार आहे। अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कुठेही यूट्यूबवर मिळणार नाही। या प्रकारचा एक माहिती देणारा व्हिडिओ हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। बघा, सरकाराकडनं पैसे मिळाले, पहिल्यांदा तुमच्या फॉर्ममध्ये जे बँक अकाउंट असेल त्याच्यामध्ये जातात, बरोबर। पण डायरेक्ट तुमच्या जी काही तुमची बँक असेल तर त्या बँकमध्ये तुमचे जमा होतात का, नाही, फक्त तुमच्या प्रोफाईलच्या तिथे पहिल्यांदा टच होणार, तिथून नंतर तुमची जी काही बँक असेल, म्हणजे अकाउंटला, प्रोफाईलच्या अकाउंटला पैसे आले ना तिथे, पण बँक नारी शक्तीवाल्यांचा तर विषय सोडा का, कारण ते त्यांना कळतच नाही की त्यांचे कॅन्सल झालेत की नाही। पण ज्यावेळेस ॲप सुरू होईल ना, त्यावेळेस बरेचशा माता भगिनींना शॉक बसणार, त्यांना कळणार की अरे बापरे, इथे माझे पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळे लक्षात ठेवा, ही खूप मोठा एक प्रकारचा प्रॉब्लेम आहे बरं का हा। तर लक्षात ठेवायचं आहे की इथे जर तुमचे पैसे आले आणि इथे तुम्हाला आल्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन केलं लाडकी बहीण योजनेच्या तिथे, आणि तिथे तुम्हाला कॅन्सल दाखवलेलं आहे की तुमचे पैसे कॅन्सल झाले, किंवा तुम्हाला तिथे गेल्याच्यानंतर कळतं की कोणत्या तरी बँकमध्ये तुमचे जमा झालेत पण तुमच्या बँक तुमच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या क्रेडिटमध्ये झाले नाही, म्हणजे तुम्हाला ते पैसे काढता येत नाही आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायला पाहिजे, किंवा हे पैसे तुम्हाला मिळतील का, यावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर लक्षात ठेवा, पहिल्यांदा सरकारने या तुमच्या खात्यापर्यंत पैसे पाठवले होते पण कॅन्सल झाले, तर याचा अर्थ सरकारने पाठवले म्हणजेच हा एक निधी होता का नाही, बरोबर। ते पैसेच पाठवले ना कुठले तरी, म्हणजे ते पैसे होते त्यावेळेस तर सरकारने पाठवले, पण दुर्दैवाने तुम्हाला ते कॅन्सल झाले का बरं, 2-3 कारण आहेत। पहिलं तर डीबीटी इनॅक्टिव्ह असल्यामुळे, म्हणजे आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट, अशा कारणामुळे, किंवा तुमचं खातं क्लोज आहे म्हणजे बंद खातं आहे तुमचं, बरोबर, बंद खातं आहे तुमचं, ह्या 2-3 कारणामुळे तुम्हाला कॅन्सल दाखवत आहेत। मग अशा वेळेस हे पैसे काय होतात, परत वापस जातात। लक्षात ठेवा, हे कोणी सांगणार नाही, परत वापस जातात। मग आता दुसरा प्रश्न की मग हे पैसे मिळणार की नाही सर, तर 100% मिळणार, कारण की हे सरकारने ऑलरेडी हा निधी जे आहे बाजूला काढलेला आहे। लक्षात ठेवा, हा निधी जे आहे तुम्हाला बाजूला काढून ठेवलेला आहे, निधी तुम्हाला द्यायचा आहे, क्लिअर, तोच निधी तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका। जर तुमचे पैसे कॅन्सल झाले असतील तर माझ्याकडनं, आणि तो पडून इथे एका ठिकाणी जो जमा झाला आहे तोच परत तुम्हाला जे आहे निधी सरकार देणार आहे। त्यामुळे कॅन्सल झालेले पैसे परत मिळतील तुम्हाला, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे तुमच्या मनामध्ये डाऊट ठेवू नका।